मीडिया से बातचीत के दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किसान कर्ज माफी को लेकर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि महायुति सरकार किसानों के साथ खड़ी है और राज्यों की तिजोरी पर पहला अधिकार बड़ी राजा का ही है। शिंदे ने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कर्ज माफी की शर्तों में राहत दी है। 50,000 रुपए की सीमा हटाने के बाद 2 लाख रुपए तक के कर्ज वाले लाखों किसानों को फायदा मिलने की बात भी कही गई है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे ठामपणे आणि शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आहे आणि आम्ही नेहमी सांगतो राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या, 50,000ची अट देखील काढून टाकली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिले. शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे आणि अनेक वेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. परंतु काही लोक जे आहेत सरकारने किती चांगलं काम केलं तरीसुद्धा त्याला सरकारवर आरोप करण्याचं, टीका करण्याचं, जे काही खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारची वृत्ती काही विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. त्यांना हा खऱ्या अर्थाने एक शरद पवार साहेबांनी दिलेलं उत्तर आहे. खरं म्हणजे त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा. देवेंद्र फडणवीस आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आणि हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही. ते मनातून असावं लागतं. बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता राम रक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे. आणि यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं, आता राम रक्षा. बरं आहे, चांगलं आहे. संजय राउत